हाय, कशात सगळे? आहोत तुम्ही सगळे चांगले असाल. तर चला तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा 1.5 इज फर्स्ट पार्ट 10वीचं इंग्लिश. ठीक आहे. याच्या अगोदर आपण चिट आणि लेसनचा जो फर्स्ट पार्ट आहे. फर्स्ट पार्ट मीन्स ट्रान्सलेशनचा तो आपण पाहिलेला आहे. तुम्ही तो बघून घ्या. लिंक पण दिली डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. देन याचा जो वर्कशॉप आहे. वर्कशॉप पण मी ॲड केलं बिकॉज ऑफ केला ॲड. तर तुम्ही तो व्यवस्थित बघून घ्या आणि कशा पद्धतीनं मी आन्सर लिहिलेलं आहे. ठीक आहे. ते एकदा चेक करणे. काही ठिकाणी एक्सप्लेन केलं की कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणता क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी तुम्हाला काही लेसन्स काही क्वेश्चन्स आन्सर पण तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांचा सेकंड लेक्चर ट्रान्सलेशनचं. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण स्टोरी पाहिली की तो जो सीगल आहे, सीगल तिकडे थांबला होता. ठीक आहे. तो उडण्याचा प्रयत्न करत होता पण तो घाबरत होता. तिचे आईवडील त्याला कोणीही त्याला मदत केली नाही. तो झोपण्याचं नाटक करत होता. ठीक आहे. सोंग करत होता पण कोणी त्याला नोटीस करत नव्हतं. मग शेवटी त्याच्या आईचं लक्ष असते. तिची आई तिच्याकडं येते. पुढे बघू आता काय होतंय. ठीक आहे. गोवा गोवा ही क्राईड बिगिन हर टू ब्रिंग हिम सम फूड. गोवा गोवा शी स्क्रेम बॅक डायरेक्टली. ठीक आहे. काय ती तिची ओरडत आली तिच्याकडे आली आणि ती अन्नासाठी काय तो विनवणी तिथं उपासना करू लागला. कोण तो उपासना करू लागला कोणाला? तिच्या आईला विनवणू लागला. तिला रिक्वेस्ट करू लागला. बट ही केप्ट कॉलिंग पॅन्टिवली अँड आफ्टर अ मिनिट सो ही हर्ड इट अ जॉयफुल स्क्रीम. ठीक आहे. माशाचा तुकडा घेऊन तिची आई तिच्याजवळ आली. ठीक आहे. तिच्याजवळ आली आणि तिथं हळूहळू येऊ लागली. हिज मदर had picked a piece of fish and he was flying across to him with it, and he leaned the energy tapping a rock and trying to get nearer to as she knew flew across. म्हणजे काय सुरुवातीला तिच्या जवळ आली. ठीक आहे. म्हणजे काय ती माशाचा तुकडा घेऊन जसजशी जवळ येऊ लागली. जवळ येता येता मग काय ती तिथं जवळ येऊन ती एकदम असं खडकावर येऊन काय थांबली. ठीक आहे. तिथं तिचं ऑपोजिटला जाऊन ती तिथं स्टॉप झाली तिथं. ठीक आहे. तिथं जाऊन तो खडकावर येऊन ती तिथं थांबून गेली. मग तसं तो काय त्याचा अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. कोण? सिगल. बट शेवन ही जस्ट ऑपोजिट ही हेटेड विंग्स मोशनलेस अँड द पीस ऑफ फिश इन हर बॅक ऑलमोस्ट विथ इन अ रीच हिज बॅक. जसं ती एकदम ती तिच्या चोचीतला माशाचा तुकडा तिच्या चोची एकदम जवळ असताना ती तशीच थांबली. तिने पंख स्तब्ध झाले. ती जवळ येत का नाही असं काय आहे कोणाला त्याला आश्चर्य वाटू लागले. कोणाला? सिगलला. ठीक आहे. ही वंडरिंग आन्सर बाय नियर टू कम नियरर अँड मेडेन बाय दिस हँगर डिवाइड ॲट फिश. एकदम भुकलेला होता, व्याकुळ झाला होता. माशाकडे तो काय तो त्याने झेप घेतली कारण त्याला भूक लागली होती ना आल्या दिवसापासून. तिचे फिश घेऊन येते. आल्यानंतर बट काय तो ती पुढं नाही आली. तिथं स्टॉप झाली. थांबले नाही तिथं. ठीक आहे. स्टॉप झाली. तसं हा ती जवळ काय येत नाही. एकदम आश्चर्याने झाला तो हळूच कारण एकदम काय थोडंसं पुढे येऊ लागला. तिथं लाऊड स्क्रीमिंग फेल आउटवर्ड अँड हिज डाऊनवर्ड स्पेस. ठीक आहे. तो क्षणभर असं एकदम काय शून्य झाला तो तिथं आणि तो मागे पुढे तो पाहू लागला. देन मॉन्स्टर द टेरर सीज्ड हिज हर्ट स्टोल स्टील. जसं तो जवळ आला एकदम खालच्या दिशेने झपावला. खालच्या बाहेरच्या दिशेने काय तो मोठ्याने चित्कार जगवला. तसा त्याच्या प्रचंड भीतीने त्याचा हृदयाचा ठोका काय एकदम चुकला. कोणाचा? त्याचा हृदयाचा ठोका चुकला. ही कुड हिअर नथिंग बट ओनली लेस्ट अ मिनिट. द नेक्स्ट मोमेंट ही विंग्स स्प्रेड आउटवर्ड. जसं तो एकदम हळूहळू कुठं खडकाजवळ आला होता ना तो आल्याच्या नंतर त्याने काय केलं त्याचे जे पंख आहे पंख त्याने काय हवेत पसरली. ठीक आहे. हवेत त्याने ते पसरली. देन द वाइंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर अँड देन ही अंडर हिज स्टोमॅच अँड अगेन्स्ट हिज विंग ही कुड नॉट फील द टिप्स ऑफ विंग्स कटिंग थ्रू द इयर. काय जसं तो एकदम असं झाला खाली. मग त्याचे काय त्याच्या छातीमध्ये पिसामध्ये पोटामध्ये काय पंख खाली हवा भरली.
मग पंखाच्या टोकांना वारा छेदून तो जातोय असं त्याला वाटू लागलं. ठीक आहे. काय एकदम असं छेदून जातो असं त्याला फील व्हायला लागला. आणि ही वॉज नॉट फेलिंग अ हेड नाव, ही स्नोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. आणि तो काय एकदम असं त्याला तो मागे पुढं तो काय थोडंसं होऊ लागलं. त्याचं एकदम असं त्याला कपाळ मोक्ष होणार नव्हता तो, म्हणजे हळूहळू तो काय तिकडं आउटवर्ड धरून तो तरंगू लागला. देन ही फ्लॅप्ड हिज विंग अँड वन्स कॅप्ट अपवर्ड. मग त्याचं एकदम त्याला कशाची भीती वाटत नव्हती, फक्त तो काय किंचित चक्कर आल्यासारखं वाटलं. आणि मग आपले पंख तो फडफडून तो एकदम ओरडू लागला, काय गॉ 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 कॉल गॉ. हिज मदर्स आर पास्ट हिज हर हिज विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. ठीक आहे. मग तो एकदम जोराने तिथं पंख फडफडत करत तो एकदम उडू लागला. आणि तिची आई तिच्याकडं आली. He answered another scream. His father flew over him. Scream. He saw two brothers and his sister flying around a curving, banking and snoring divine. मग तो पंखांचा फडफडाट करत तसंच तो आवाज करत होता. त्याला सगळ्यांनी काय प्रतिसाद दिले. म्हणजे तो घाबरत होता. हळूच करून तो पुढे आला खडकाजवळ. खडकाजवळ जसा आला तसं काय त्याचा पुढे गेला, त्याचा पूर्ण शरीराचा जो पुढे गेला, वजन पुढे गेलं. मग तो जसं गेलं तसं त्याने पंख उघडले आणि हवा त्याच्या पोटाला किंवा पंखाला लागून तिकडं येऊ लागली. मग तो तरंगू लागला. तरंगला जसं मग काय तो ओरडू लागला. जसं ओरडला तसं त्याला त्याच्या फॅमिली मेंबरने काय त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. त्याने पाहिलं की दोन्ही भाऊ पण काय त्याच्या जवळजवळ डौलदार झोप घेतली आणि सुरकुंड्या मारत त्याच्या आजूबाजूला त्याचे भाऊ बहीण पण काय करू लागले, तिथं आजूबाजूला चवचव तिथं करू लागले, तिथं ते ओरडू लागले. ठीक आहे. Then he completely forgot that he had not always been able to commanded himself to divine a snoring, curveting, shrinkingly. ठीक आहे. जसं तो फडफड तो त्याला उडता येत नाही असं तो पूर्णपणे विसरून गेला होता. तो सुरकंड्या मारत भराडी मारत हवेत विहरताना काय एकदम खूप खुश झाला होता स्वतःवर. It was not near us now, is flying a straight over and facing a straight outdoor ocean. जसं एकदम असं समुद्राच्या जवळून पोहोचला. समुद्राच्या समांतर भागावर तो एकदम उडू लागला. He saw the vast green sea beneath him and he little right moving over and this turned beak sideways and caught amorously. जसं तो आला त्याने एकदम काय वरच्या दिशेने झेप घेतली. खाली पसरलेला हिरवागार विशाल समुद्र, त्याच्यातून डोकावणारे लहान लहान सिरकुळे त्याला दिसले. आपली चोच बाजूला वळून तो आनंदाने एकदम असं चित करू लागला. म्हणून तुमच्यासोबत पण घडते. जेव्हा बघा ना एखादा छोटा मुलगा जेव्हा समजा एखादी गोष्ट शिकतोय, शिकलं काय त्याच्या गोष्टीत खूप आनंद असतो. तर तो भान विसरून त्या गोष्टी तो काय करतो करायला लागतो. ठीक आहे. कारण ते एकदा आपण नवीन शिकतो ना, आपलंच बघा ना, आपण एखादं नवीन जर काही एखादं गणित आपल्याला यायला लागलं तर आपण एकदम हॅपी होतो. ठीक आहे. देन लास्ट पॅराग्राफ बघा आता. हिज पॅरेंट हिज ब्रदर अँड सिस्टर लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोअर अहेड हिम. दे वेअर बेकनिंग टू हिम अँड कॉलिंग श्री. काय आता त्याची भावंडे त्याच्या एवढी लिफ्रागार पोस्टावर उतरली. कलकल आवाज करून त्याला पुन्हा करून त्याला बोलू लागली. ठीक आहे. ही ड्रॉप्ड हिज लेग्स अँड स्टँड अ ग्रीन सी. हिज लेग सँक इन टू इट. मग तो काय आपले पाय अलगद हिरवाच्या समुद्रावर तो सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. ठीक आहे. जसं तो मध्ये ते बुडत होता तसं काय करतो मग तो बुडू लागला तसं घाबरून तो ओरडला. ही इज क्लाइम्बिंग अँड फ्लाइंग अटेम्प्ट इज राईज अँड फ्लॅपिंग हिज विंग. जसं तरंगत होता त्याच्या पायात बुडला समुद्रामध्ये. तसं तो काय घाबरला, ओरडला. लगेच त्याने पंख फडफड करत तो वरती आला. बट ही वॉज टायर्ड अ वीक इन अ हंगर. ही कुड नॉट राईज इज एक्स्ट्रीम बाय स्टेन एक्सरसाइज. ठीक आहे. या सगळ्या एक्सरसाइज नंतर वाशी तो नाही का एकदम दमला होता. त्याला चांगली भूक लागली होती. His beak sank into a green sea, and he this badly touched and sank no further. ठीक आहे. आपले पाय हलकेसे टेकले त्याने. आणखी तो खाली तो त्याच्यात हलकेसे टेकला पाय समुद्रामध्ये हलकासा टच केला आणि तो त्याच्यात तरंगू लागला. He was floating on and around him his family. It was screaming, praising him as their beak, and were offering a scrap of dogfish. आता तो चांगलाच तरंगत होता आणि त्याचे सगळे अतिवती कुटुंब कलकल करत, त्याची फॅमिली कलकल कौतुक करत होते. त्याच्या चोचीतून डॉग फिश
त्याला काय आहे, ते तुकडे त्याला गहू घालत होते, कारण तो शिकला होता ना आता उडायचं, म्हणून त्याला घालत होते. आणि ही मेड इज फर्स्ट फ्लाईट, अशा प्रकारे त्याचं काही त्यांनी पहिली भरारी, पहिली उडान त्यांनी घेतली. बघा ना, आपल्या फॅमिलीमध्ये पण एखादा छोटा मुलगा जर चालायला लागला तर आपण सगळे त्याच्या आजूबाजूला एकदम गोंधळ करतो, त्याला काय प्रोत्साहन देतो. तसंच काय इथं याच्यासोबत घडले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याच्या अगोदर मी दिलं ते लिंक बघून घ्या. त्याचबरोबर ग्रॅमॅटिकलचा जो बेस आहे तो पण ऑलरेडी घेतलेला आहे. ठीक आहे, तो ग्रॅमॅटिकल बेस तुम्ही प्रॉपरपणे काय बघून घ्या. ग्रामरचं चेंज वेज वगैरे बाकी अजून ॲड करणार आहे, सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे, आता वर्कशॉपचे विद्यार्थी, वर्कशॉपचे आन्सर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलं वर्कशॉपच्या आन्सरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, कोणते कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 3 झाला, 4 झाला. देन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर 5 हा जो आहे हा पण इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूचा. तुम्हाला क्वेश्चन कसे तयार करायचे बेसिकली ते पण तुम्हाला ते एकदम प्रॉपर दिलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर 6, तुम्ही बायसिकल कशी शिकले तुमचा एक अनुभव लिहा, पॅराग्राफ तयार करा. हे आपल्याला येते बरं का रायटिंग स्किलमध्ये. हे मी तुम्हाला तिथे लिहून दिलं, म्हणजे तिथे एक प्रॉपर तुम्हाला एक तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना, तुमच्या माइंडच्या बेसवर मी तुम्हाला ते लिहून दिलं होतं. ठीक आहे, एक कसं यायला पाहिजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, तर ते व्यवस्थित बघून घ्या. वर्कशॉपची लिंक तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, काही अडचण असल्यास मला कळवा. ग्रामरचे पार्ट पण याचे ऑलरेडी केले, तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे, तसंच आपण बाकी सायन्सचे पण मेन पार्ट वगैरे आपण घेणार आहे सायन्सचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तसंच बघत राहा. अडचण आल्यास मला कळवा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, अभ्यास करा. सगळ्यांना नमस्कार आणि जय हिंद.